नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का कोणतेही डॉक्युमेंट फाईलला आपल्याला पीडीएफ मध्ये कसं कन्वर्ट करता येईल आणि पीडीएफ फाईलला दुसऱ्या फाईलमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल। तर चला की आपण एक छोट्याशा वेबसाईटच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेऊया। तुम्ही गूगल या ड्राइव्हमध्ये जाऊन आय लव्ह पीडीएफ म्हणून तुम्हाला टाईप करायचं आहे। आय लव्ह पीडीएफ अशी साईट आहे, याच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही फाईलला कोणत्याही स्वरूपात बदल करू शकतात। आय लव्ह पीडीएफ म्हणून ही साईट ओपन होणार आहे। पहिली लिंकवर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आय लव्ह पीडीएफचा असा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल। ओपन झाल्यानंतर अनेक असे स्लाइड तुमच्या समोर दिसत असेल। या स्लाइडमध्ये आपल्याला जाऊन कोणतीही फाईलला कशा प्रकारे आपल्याला कन्वर्ट करता येईल हे आपण थोडक्यात बघणार आहोत। तर मित्रांनो, पहिली स्लाइड आहे मर्ज्ड पीडीएफ, स्लिप पीडीएफ, कॉम्प्रेस पीडीएफ आणि पीडीएफ टू वर्ड। म्हणजे तुम्ही मर्ज पीडीएफला पण मर्ज करू शकतात। स्लिप टू पीडीएफ म्हणजे कोणती स्लिप तुमच्याकडे असेल तर ते स्लिपने तुम्ही पीडीएफ तयार। कॉम्प्रेस टू पीडीएफ आणि पीडीएफ टू वर्ड म्हणजे कोणती पीडीएफ फाईलला तुम्ही वर्ड फाईलमध्ये कन्वर्ट करू शकता। त्यानंतर पीडीएफ टू पॉवरपॉइंट, पीडीएफ टू एक्सेल, वर्ड टू पीडीएफ, पॉवरपॉइंट टू पीडीएफ म्हणजे पीडीएफ टू पॉवरपॉइंट मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता। कोणती फाईल तुमच्याकडे पीडीएफ स्वरूपात असेल तर तुम्ही त्याला पीपीटी पॉवरपॉइंट मध्ये कन्वर्ट करू शकता। पीडीएफ टू एक्सेल म्हणजे कोणतीही फाईलला पीडीएफ फाईलला तुम्ही एक्सेल मध्ये कन्वर्ट करू शकता। त्यानंतर वर्ड टू पीडीएफ म्हणजे कोणतीही वर्ड फाईलला तुम्ही पीडीएफ मध्ये कन्वर्ट करू शकता। इथे बघा मित्रांनो, तुम्ही कोणतीही वर्ड फाईलला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करू शकता। त्यानंतर कोणतीही पॉवरपॉइंटची फाईलला तुम्ही पीडीएफ मध्ये कन्वर्ट करू शकता। त्यानंतर एक्सेल टू पीडीएफ म्हणजे कोणतीही एक्सेल फाईलला तुम्ही पीडीएफ फाईलमध्ये कन्वर्ट करू शकता। आता तुम्हाला एक नवीन विंडो इथे दिसत असेल, न्यू हे विंडो अपडेट झालेला आहे साईटवर, ते म्हणजे एडिट पीडीएफ। तुम्ही बघितलं असेल का कोणतीही पीडीएफ फाईलला आपल्याला एडिट करता येत नाही, पण इथे ते अपडेट करायची एक नवीन स्लाइड ओपन झालेली आहे की कोणतीही पीडीएफला तुम्ही आता एडिट करू शकता। त्यानंतर पीडीएफ टू जेपीजी म्हणजे कोणतीही पीडीएफ फाईलला तुम्ही फोटोमध्ये रूपांतर करू शकता, जेपीजी मध्ये तुम्ही रूपांतर करू शकता, कन्वर्ट करू शकता। जेपीजी टू पीडीएफ म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे काही डॉक्युमेंट फोटोच्या स्वरूपात ठेवलेले असेल किंवा तुमच्याकडे जे काही तुमचे डॉक्युमेंट शैक्षणिक डॉक्युमेंट असेल किंवा प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही ते जेपीजीच्या माध्यमातून तुम्ही पीडीएफच्या याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता। पीडीएफ त्याला जेपीजीला पीडीएफ मध्ये कन्वर्ट तुम्ही करू शकता। मित्रांनो, जास्त काम म्हणजे आपल्याला या 5 ते 6 स्लाइडवरच काम आपल्याला जास्त पडतो, ते म्हणजे पीडीएफ टू वर्ड, पीडीएफ टू पॉवरपॉइंट, पीडीएफ टू एक्सेल, वर्ड टू पीडीएफ, पॉवरपॉइंट टू पीडीएफ आणि एक्सेल टू पीडीएफ, एडिट पीडीएफ, पीडीएफ टू जेपीजी, जेपीजी टू पीडीएफ म्हणजे या 8-9 स्लाइडवरच आपला जास्त काम म्हणजे आपल्याला याचीच गरज पडती दैनंदिन जीवनामध्ये का आपण कोणत्याही डॉक्युमेंटला आपण जेपीजी करून ठेवतो किंवा जेपीजी फाईलला आपण पीडीएफ करून ठेवतो। म्हणजे जास्त म्हणजे आपल्याला जेपीजी टू पीडीएफ आणि पीडीएफ टू जेपीजी या स्लाइडची जास्त गरज पडते। मित्रांनो, आपण सर्व माहिती सगळे स्लाइड आपण इथे बघितलेलं आहे। या साईडवर काय काय स्लाइड दिलेले आहेत, आपण कोणती फाईलला कोणत्या याच्यामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो। तर आज आपण एक लाईव्ह उदाहरण, एक जेपीजीची फाईल आहे, एक फोटो आहे जे मी जेपीजी टू पीडीएफ करणार आहे। माझ्याकडे एक जेपीजीची फाईल आहे जे मी तुम्हाला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून दाखवणार आहे। हे स्लाइड एक लॅपटॉपच्या माध्यमातून ओपन आहे, तर हे डेस्कटॉपवर मी करून दाखवतो। त्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या तुम्हाला कोणती फाईलला जेपीजी किंवा जेपीजी फाईलला पीडीएफ कसं करता येईल ते पण मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे। तर आपण सगळ्यात अगोदर जेपीजी टू पीडीएफ कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो। एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला जेपीजी टू पीडीएफ करता येईल। तर मित्रांनो, तुम्ही ते तुम्ही हे बघत असाल जेपीजी टू पीडीएफ या स्लाइडमध्ये तुम्हाला जायचं आहे। याच्यावर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही डायरेक्ट जेपीजी टू पीडीएफ या डॅशबोर्डवर जाणार आहे। तर तुम्हाला सिंपली ते विचारतो की तुमची फाईल इथे तुम्ही इम्पोर्ट करा, सिलेक्ट करा, सिलेक्ट जेपीजी इमेज म्हणजे तुमचा इमेज तुमच्या स्टोरेजमध्ये सेव्ह असेल तर ते तुम्हाला इथे अपलोड करावा लागणार आहे, तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागणार आहे। तर मी ते फाईल सिलेक्ट करतो आणि जेपीजी टू पीडीएफ मध्ये कन्वर्ट करतो।
मी सिलेक्ट JPG इमेजमध्ये मी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे डाउनलोडमध्ये एक इमेज आहे, जे मी इमेज घेतो आणि त्याला JPG टू PDF मध्ये मी कन्वर्ट करणार आहे. हे केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. त्याच्यानंतर तुम्ही याची साईज लँडस्केपमध्ये कधी करायचं असेल तुम्ही ते लँडस्केप पण त्याला करू शकता. तर तुम्ही बघू शकता की हे लँडस्केपमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर मला पोर्ट्रेट म्हणजे मला A4 साईजमध्ये याला JPG टू कन्वर्ट PDF करायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकतात का 2-4 ऑप्शन इथे पण दिलेले आहे. तर तुम्ही त्याची साईज पण A4 साईज US लेटर म्हणजे ह्या 2 साईजमध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. आणि एक फिटमधून साईज पण आहे, जे रेग्युलर जे साईज राहते आपली. तर रेग्युलर साईज म्हणजे A4 साईजच आहे. तर आपण A4 मध्ये त्याला JPG टू PDF मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर मी कन्वर्ट टू PDF याच्यावर ऑप्शनवर मी क्लिक करणार आहे. तर तुम्ही बघू शकता का काही सेकंदातच ते JPG टू PDF मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता मित्रांनो ते आपल्याला एक मेसेज देतो, द इमेज. मित्रांनो आपली जे JPG फाईल आहे जे PDF म्हणून कन्वर्ट झालेली आहे. तर आपण बघू शकता की एक मेसेज समोर आलेला आहे, द इमेजेस हॅव बीन कन्वर्टेड टू PDF. म्हणजे तुमची फाईल JPG टू PDF मध्ये कन्वर्ट झालेली आहे. तर तुम्ही जे फाईल अपलोड केली होती, जे सिलेक्ट केलं होतं आपण आता या ठिकाणी, तर ते PDF मध्ये कन्वर्ट होऊन तयार झालेली आहे. तर तुम्हाला ते इथून डाउनलोड करावं लागेल. तुम्ही सिम्पली या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून ते फाईल मी डाउनलोड करून घेणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकतात की ती फाईल PDFच्या स्वरूपात डाउनलोड झालेली आहे. तर मी तुम्हाला ती फाईल ओपन करून दाखवतो. बघा मित्रांनो, जी मी फाईल घेतली होती JPG म्हणून ते PDF फाईलमध्ये ती कन्वर्ट झालेली आहे. हे पूर्ण फाईल PDF तयार झालेली आहे. म्हणजे तुम्ही अशा अनेक इमेजेस ॲड करून तुम्ही मोठी फाईल PDF फाईल पण तयार करू शकता. हे पण त्याच्यामध्ये एक ऑप्शन दिलेलं आहे. तर आपण आता मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही PDF फाईल कशी तयार करणार आहे ते आपण आता बघणार आहोत. प्ले स्टोअरवरून आपण एक ॲप्लिकेशन डाउनलोड करणार आहे. त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनही आपण सिम्पली काही सेकंदात कोणतीही फाईलला आपण कन्वर्ट करू शकता. तर आपल्यासमोर मोबाईलचे स्क्रीन दिसत असेल तर सिम्पली आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला फक्त सिम्पली या प्ले स्टोअरवर सर्च करायचं आहे कॅम स्कॅनर. तुम्ही सर्च केला तर तुमच्यासमोर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक कॅम स्कॅनर म्हणून एक इमेज येईल. तर मित्रांनो भरपूर याचा कॅम स्कॅनर म्हणून ॲप्लिकेशन्स आहे. तर तुम्ही एक सिम्पली असा कधी ॲप्लिकेशन घेतला, ॲप्लिकेशन येईल. त्या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल केल्यानंतर, तर अगोदरच माझ्या मोबाईलला ते इन्स्टॉल आहे, तर मी तुम्हाला डायरेक्टली मी ओपन करून कोणती फाईलला कसं प्रकारे कन्वर्ट करता येईल ते मी दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता का कॅम स्कॅनर म्हणून माझ्याकडे एक तुमच्यासमोर मी डाउनलोड केलेलं आहे. कॅम स्कॅनर म्हणून एक ॲप्लिकेशन डाउनलोड केलेली आहे. तर ते कॅम स्कॅनरला मी आता वर्क ते कशी करते ती ॲप्लिकेशन तर ते मी तुम्हाला दाखवतो. तुमच्यासमोर एक कॅम स्कॅनर म्हणून एक ॲप्लिकेशन समोर आली असेल, तर ती ॲप्लिकेशन आपल्याला कशा प्रकारे यूज करता येईल तर ते आपण लाईव्ह बघणार आहे. तर कॅम स्कॅनर माझ्या मोबाईलला इन्स्टॉल झालेली आहे. तर मी सिम्पली त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन कोणतीही फाईलला PDF मध्ये कन्वर्ट करून मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तर असं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे. मित्रांनो या 3 डॉटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस तुमच्या समोर येईल. असे 4-5 ऑप्शन तुमच्या समोर येईल. आल्यानंतर तुम्हाला कधी तुमच्या गॅलरीमध्ये काही फोटो काढून ठेवलेले काही डॉक्युमेंट असेल त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल JPG मध्ये किंवा JPG टू PDF मध्ये, तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमधूनही ते करू शकतात. आणि खाली तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं आहे बघा कॅमेऱ्याचा. त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही तुम्ही डायरेक्टली फोटो काढून कोणत्याही फाईलला डायरेक्टली तुम्ही PDFच्या स्वरूपात कन्वर्ट करू शकता. तर तुम्हाला लाईव्ह मी एक फोटो काढून आता PDF करून दाखवणार आहे. मित्रांनो आता माझ्याकडे एक पुस्तक आहे. ते पुस्तकाचा मी फोटो काढतोय आणि ते फोटो बघा कशा प्रकारे स्क्वेअरमध्ये आता ते कॅमेरा जे ॲप्लिकेशन आहे ते ॲटोमॅटिकली त्याला कन्वर्ट करून घेईन आणि त्या डॉक्युमेंटची डायरेक्टली स्कॅन करून तुम्हाला त्याची PDF फाईल ॲटोमॅटिकली तयार करून हे ॲप्लिकेशन देईल.
हे बघा मी आता फोटो काढलेला आहे, तर सिम्पली तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा ते ॲटोमॅटिकली स्कॅन होऊन आणखीन सॉफ्ट क्वालिटीमध्ये तुमच्यासमोर हे जे काही डॉक्युमेंटचे जे काही इमेजेस ते तुम्ही फोटो काढणार आहे त्या तुमच्या कॅमेऱ्याची क्वालिटी ही खराब कधी असली, तुमचा कॅमेराही खराब असला तुमच्या मोबाईलचा, तरी ते ॲटोमॅटिकली ते स्कॅन करून एकदम सॉफ्ट या क्वालिटीमध्ये ते PDF कन्वर्ट करून घेईन आणि त्याची PDF ते तयार ॲटोमॅटिकली होऊन जाणार आहे. तर खाली तुम्ही बघू शकता का एक खाली राईटचं ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ते एक वॉर्निंग देतो का ही फोटो काढलेली तुम्हाला व्यवस्थित पाहिजे का. म्हणजे आपल्याला हे बरी वाटली तर आपण ह्या राईटचे चिन्ह तुम्हाला दिसत असेल त्या राईटच्या चिन्हावर तुम्ही क्लिक करून त्याला सेव्ह करून घेऊ शकता. तर मी या राईटवर क्लिक करून त्याला सेव्ह करतो आणि असा इंटरफेस आपल्यासमोर येईल का ते म्हणतोय का तुम्हाला JPG कन्वर्ट करायचं आहे या फोटोला किंवा PDF. तर माझ्याकडे 2 ऑप्शन इथे येऊन जात आहे. पहिला ऑप्शन म्हणजे PDF आणि दुसरा म्हणजे JPG. म्हणजे मी कधी याला प्रेस करून 1 सेकंद कधी धरला तर ते ॲटोमॅटिकली मला ऑप्शन विचारेल. मी याच्यावर प्रेस करून तुम्हाला दाखवतो, ते डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातोय. या इमेजेसला कधी मी लॉंग प्रेस करून कधी ठेवलं 1 सेकंद तर ते डायरेक्टली एक ऑप्शन देईल खाली मला का सेव्ह टू गॅलरी, मूव्ह, डिलीट असे 2-3 प्रकारचे ऑप्शन तुमच्यासमोर येईल. तर मला ही फाईल सेव्ह करायची आहे तर मी डायरेक्टली सेव्ह टू गॅलरी म्हणजे ते आता डायरेक्ट गॅलरीत सेव्ह झालेलं आहे. बघा सेव्ह टू गॅलरी म्हणजे गॅलरीत सेव्ह झालेली इमेज आहे. आता याच इमेजेसला आपल्याला PDF कन्वर्ट करायचं आहे. तर सिम्पली मी PDFवर क्लिक करेन. PDF क्लिक केल्यानंतर हे बघायला इम्पॉर्टंट डॉक्युमेंटला PDF कसं कन्वर्ट करता येईल या टॉपिकवर आज आपण चर्चा केलेली आहे. सविस्तर मी तुम्हाला एक गुगल साईटवर जाऊन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि एक मोबाईलच्या माध्यमातून ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणती फाईलला PDF कशा प्रकारे करता येईल ते एक मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आय होप तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडेल ही मी अपेक्षा करतो. तुम्हाला खरंच हे व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आम्ही असेच हेल्पफुल व्हिडिओ आपल्यासाठी अनेक वेळेस आणत राहतो. तर विनंती आपल्याला आहे का प्रत्येक व्हिडिओला आपण हे आपल्या मित्रांपर्यंतही शेअर. धन्यवाद.